पहाटे 2 वाजता पाळणे चालू आहेत. ह्या गावातली लोक झोपतच नाहीत आणि मी पण झोप पुण्याला सोडून आलोय इथे मोखाड्याला हा बोहाडा अनुभवायला. पण पूर्ण रात्रीची गोष्ट फर्स्ट पार्ट मध्ये सांगितली आहे. आता सकाळ झाली होती. गावात सगळ्यांच्या हातात नारळ दिसत होते. दात जुने झालेत पण जज्बात नाही असं काकांचं म्हणणं असावं. पण हे सगळे नारळ का सांगतो. आधी शेवटचं सोंग पहा. सोनेरी मुखोटा, सकाळच्या सूर्यकिरणात चमकणारा, बलशाली नृत्य करणारा नरसिंहा. ह्या सोंग नंतर ही वाट मोकळी झाली. सगळे बाजूला उभे होते आणि सगळीकडे नुसता धूर झालता ह्या उदबत्त्यांचा. त्यासोबत होता सोललेला नारळ आणि सगळे वाट बघत होते. हे सगळं पाहताना एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच एनर्जी निर्माण होतीये असं फील झालं. त्याच क्षणी आरती चालू झाली आणि आरती नंतर वातावरणात जी ऊर्जा निर्माण झाली त्याचं कारण माझ्या डोळ्यासमोर होतं. ते म्हणजे ग्रामदैवत अंबा माताच्या स्वागतासाठी. मी या भक्तांच्या गर्दीतून थोडा बाजूला एका घरापाशी थांबलो. तिथून देवीचा मुखोटा पाहिला. ह्या उत्साहात मला तिथे शांत प्रसन्न वाटलं. आणि दुसरीकडे पाहिलं तर सगळ्यांच्या घरासमोर पाठ सजवणं चालू होतं. कारण देवी परत मंदिरात जाताना घरापाशी येणार आणि आशीर्वाद देणार. मी पण देवीचा आशीर्वाद आणि बोहाडा फेस्टिवलच्या अविस्मरणीय आठवणी घेऊन परत निघालो. आता तुम्ही पण फॉलो करून आशीर्वाद द्या.